येड लागले प्रेमाचे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. राया हा सर्वांच्या समोर बोलतो, मला माझ्या आईची सेवा करायची आहे. लहानपणापासून मी पोरका वाढलो आहे. आता मी माझ्या आईला सोडणार नाही. त्यानंतर आपण पाहतो आईला ही चक्कर येते व ती खाली कोसळू लागते. तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात व तिला सावरतात आणि मंजिरी ही देवाकडे प्रार्थना करू लागते आणि ती पांडुरंगाला बोलते, पांडुरंगा तुझा इशारा मला समजला. तेव्हा जय विचारतो कसला इशारा? आणि मंजिरी ही त्या दोघांना सांगते, आईला तुम्ही दोघेही आपल्या हाताने घास भरवा. आई या ज्याचा घास खातील त्याच्या घरी ते राहायला जातील. आणि तेव्हा दोघेही विचारामध्ये पडतात. त्यानंतर आपण पाहतो जय हा आपल्या आईला खाण्यासाठी खूप सारे पदार्थ घेऊन येतो आणि तो आपल्या आईला जेवण भरू लागतो. त्यावेळेस राया हा जयला बोलतो, घोरपड्या तू आईसाठी सोनं देखील खायला घातलंस तरी आई ही तुझ्या हातचे खाणार नाही, ती माझ्या हातचे खाईल. असे बोलून रायाने देखील तो खीर घेऊन आलेला असतो आणि तो आपल्या आईला भरू लागतो. आणि त्यावेळेस आई मात्र विचारामध्ये पडलेली असते आणि ती कोणाच्याच हातची खात नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आई ही रायाच्या हातचे जेवण खाणार का की मग जयच्या हातचे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लागले प्रेमाचे या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.